होगी मेगा फाइनल को लेकर? मेगा फाइनल को भी कुछ ऐसा स्ट्रैटेजी नहीं है, अभी पता नहीं कौन सी टीम आएगी, अगर आएगी तो देखा जाएगा थोड़ा बहुत स्ट्रैटेजी। बिल्कुल, चलिए बहुत बहुत शुभकामनाएं आपको मेगा फाइनल के लिए। तो चलिए ले चलते हैं दूसरे सभी फाइनल की तरफ, जहां प्रवीण जी सर, अर्जुन सर इंतजार कर रहे हैं। एक तरफ टीजीटी स्पोर्ट्स रोडपाली और दूसरी तरफ इजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कळंबोली। थँक्यू आकाश. पुन्हा चेकवर आलेल्या समाम मान्यवर अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत सर 2 मिनिटं थांबवणार साहेब. टीजीटी स्पोर्ट्स आपला 12वा प्रतिनिधी मंचावर उपस्थित नाहीये. शेवटचा कॉल आहे. 3च कॉल द्यायला सांगितलं होतं आयोजकांनी आम्हाला. 2 कॉल दिले होते. हा शेवटचा कॉल आहे. विनंती असेल चला. तर नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पहा 2 सलामीवीर फलंदाज, विस्फोटक जोडी, आक्रमक खेळ करण्यासाठी ज्या खेळाडूची ओळख आहे आक्रमकता, तो खेळाडू अर्थातच निखिल कडके यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गोलंदाज धनंजय हिलालचं, परंतु इथून मात्र कमबॅक केला जाणार का? इजान वॉरियर्स वर्सेस टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली. 2 ताकदवर संघ, 2 दिग्गज संघ यावेळेस मात्र एकमेकांसमोर. गोलंदाज धनंजय हिलाल कमबॅक करून देणार का? विकेट्स महत्वाच्या आहेत यावेळेला. मात्र फ्लाइट डिलिव्हरी, थोडासा वेग कमी केलाय, धीम्या गतीने चेंडू फेकल्या, परंतु थोडासा फंबल. राहुल क्षेत्ररक्षक आहे, 2 रन काढले आता. एकूण धावा या चेंडूवरती देखील एकवटल्या गेल्या 2. सूरज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं. पण सूरजच्या डोक्यावरची कॅप सांगते की या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूच्या नावावरती आहेत. परंतु हे इक्वेशन, हे समीकरण आता मात्र बदललंय. कदाचित या सामन्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. तब्बल 108 धावांसह संतोष गोस्वामी मात्र आता लीड करतोय बेस्ट बॅट्समॅन कॅटेगरीमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा शोडवले चेंडू होता, शोडा पूल केला गेलाय, नो मॅन्स लँड. पंचांचा इशारा या ठिकाणी मात्र पंचांची अनोखी अदा. मात्र आपल्या अनोख्या अदामध्ये हा चेंडू मात्र षटकार घोषित करत असताना 6 महत्वपूर्ण धावा फलकावरती आहेत. पण निखिल कडके जितका जास्त वेळ मैदानावरती राहणार, संघासाठी मात्र उपयुक्त खेळी या खेळाडूच्या माध्यमातून साकारली जाणार. परंतु प्रतिस्पर्धी संघ इजान वॉरियर्स, इजान देखील या व्यासपीठावरती आहेत. लकी चॅम्प. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर आपण प्रवास पाहिला तर खूप खडतर प्रवास इथपर्यंत सेमीफायनल पर्यंत केला इजान वॉरियर्स संघानं. आणि त्यामुळेच की काय, इजानची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. बरेचसे चिमोडे या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. यावेळेस मात्र प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव. सिंगल मात्र धावफलकावरती आले. पण या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली होती. त्यानंतर मात्र कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि या 4थ्या चेंडूवरती मात्र सिंगल. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 15 धावा. एक फ्लाइंग स्टार्ट जरूर या ठिकाणी मिळवून दिले. इथे मात्र कमालीचा शॉट, जबरदस्त फटका, कलात्मक टायमिंग आणि चेंडू मात्र मनमाव सीमारेखा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर, 4 धावा. बबूलने देखील आपले हात खुले करायला सुरुवात केलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमण, येणाऱ्या 2 षटकांमध्ये संयम आणि त्यानंतर शेवटच्या षटकात आक्रमण. बहुधा ही रणनीती टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाची. परंतु इजान वॉरियर्स जितक्या लवकर कमबॅक करता येईल. धनंजय हिलाल फारशी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली नाहीये, परंतु या महत्वपूर्ण सेमीफायनल 2 च्या लढतीमध्ये मात्र आपल्याला धनंजय हिलालच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पण स्विंग नाहीये, फ्लाइट जरूर केला जातो चेंडूला, धीम्या गतीने चेंडू फेकले जातात. आणि बबूल 4 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता, 3 चेंडू, आणि त्यांना पाहिलंय की चेंडूची रिलीज कशा प्रकारची आहे, ग्रिप कशा पद्धतीची आहे, आणि त्या पद्धतीने मात्र स्वतःला ऍडजस्ट केलं. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू तटवला आणि डीपला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं. 4 महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. कलात्मक फटक्यांसाठी ओळखला जातो अमित भगत, अर्थातच बबूल
स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये नेहमी सातत्यानं पाहायला मिळते. पण बँडेजची मागणी केली जाते. खेळाडू बहुधा दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे फर्स्ट एड किट हेमंतभाई यांच्याकडे तो फर्स्ट एड किट आहे. तो फर्स्ट एड किट मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. सिटीजन मेडिकल्स प्रोप्रायटर हेमंतभाई यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला हा फर्स्ट एड किट बॉक्स या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला गेला आहे. बँडेजची मागणी त्या ठिकाणी नक्कीच होते. खेळाडू बरेचसे खेळाडू आपण पाहिले इंजर्ड झाले सकाळच्या सत्रामध्ये. मला जायचंय, मी कॅब तर या ठिकाणी मात्र रणनीती आखली जाते मैदानाच्या आतमध्ये. पहा इजान वॉरियर संघ कमबॅक कशा पद्धतीने केला जातो हे संघाला सांगण्याची गरज नाहीये, परंतु कोणता दुसरा संघ या स्पर्धेमध्ये असेल तो या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश निश्चित करेल. एकीकडे डिफेंडिंग चॅम्पियन आहे इजान वॉरियर संघ. पाण्याची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते व खेळाडू दुखापतग्रस्त आहे आणि बँडेज त्या ठिकाणी नक्कीच यूज केल्या जात आहेत. खेळाडूंना आम्ही सातत्यानं सांगतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत, रखरखतं ऊन आहे, त्यामुळे पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा, पाणी जास्त प्या, एनर्जी ड्रिंक नेहमी प्राशन करत राहा आणि त्याचबरोबर जितका तुम्हाला रेस्ट करता येईल तितका रेस्ट मात्र तुम्ही करा. नक्कीच ज्यावेळेला तुमचा सामना असेल त्यावेळेला नो डाऊट, परंतु ज्यावेळेला सामना नसेल त्यावेळेला मात्र थोडंसं रेस्ट करा, सावलीचा आधार घ्या आणि जास्तीत जास्त स्वतःला मात्र एनर्जी देण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये फ्रूट्स असतील, एनर्जी ड्रिंक्स असतील, त्याचबरोबर पाणी, या सर्व गोष्टींचा वापर सातत्यानं करा. एक चांगला खेळ तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षित आहे. तर या ठिकाणी मात्र आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहा छोटीशी इंजरी जरूर आपण संभवली. फलंदाज यावेळेला मात्र पुन्हा सज्ज होत आहेत. पहा यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे बबुलसाठी, कारण हा स्ट्रॉंग झोन आहे बबुलचा. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला. अर्थातच गोलंदाजीची लाईन शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होत आहे. थोडंसं मानसिक दडपण गोलंदाजावरती आहे, पण लॉंग ऑन लॉंग ऑफ पूर्णतः खुला आहे. फलंदाज बबुलसाठी यापेक्षा आणखीन जास्त काय हवं आहे? केवळ सरळ बॅटनं चेंडूच्या लाईन मध्ये येणं आणि चेंडूला इनफिल्ड क्लिअर करणं, हे समीकरण जर मैदानावरती झालं तर नक्कीच बबुलच्या बॅटमध्ये देखील आपल्याला चांगला धावा पाहायला मिळू शकतात. यावेळेस लोअर फुलटॉपचा चेंडू आहे. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू लँड करतोय आणि चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेखा पार. शफल अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळलाय आणि चेंडू मात्र मिड विकेट रिझन मधून वन बाउंस, सीमारेखा पार. 4 धावा, चौकार. चौकार या ठिकाणी नक्कीच आलाय. तर या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 24 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. अत्यंत महागडे षटक सेमीफायनल 2 आपण या ठिकाणी पाहतोय. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर. टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली विरुद्ध इजान वॉरियर्स डिफेंडिंग चॅम्पियन, पहिल्या पर्वाचा विजेता संघ. थोडासा विचार करण्यास या ठिकाणी नक्कीच भाग पाडले आदिल खान संघनायक. सर्व संघांच्या सहकार्यासोबत मात्र या ठिकाणी चर्चा करतायत कमबॅक करणारी गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाणार. इथे मात्र गोलंदाजीमध्ये पहिले परिवर्तन संभवत आहे. आपल्या वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत आहेत गोलंदाज जिब्रान. जिब्रानवरती विश्वास दर्शवला गेला आणि ज्या ज्या वेळेला जिब्रानच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय 24 फ्लाइंग स्टार्ट मिळाले टीजेटी स्पोर्ट्स कळंबोली संघाला. या अगोदरचा सामना आपण पाहिला गॅलेक्सी संघाविरुद्ध लीग स्टेज मधला तो शेवटचा सामना होता. 2 षटकांमध्ये तब्बल 26 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि तिथून मात्र गोलंदाजी करणाऱ्या गॅलेक्सी स्पोर्ट्स संघानं सामन्यामध्ये पुनरागमन केलं, कमबॅक केलं. अवघ्या 2 षटकामध्ये 10 धावा दिल्या. अगदी त्याच प्रकारची कामगिरी यावेळेस मात्र इजान वॉरियर संघाकडनं केली जाणार का? गुणवत्ता आहे गोलंदाजीमध्ये.
यावेळेला मात्र चेंडू सोपवला गेलाय गोलंदाज जिब्रान या गोलंदाजच्या हातामध्ये. जिब्रान ती गुणवत्ता, तो दमकम गोलंदाजीचा या मैदानावरती दाखवणार का? आणि जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाही आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. निखिल कडकेच्या बॅटमधनं निघालेला हा तिसरा उत्तुंग षटकार आपण पाहिला. आक्रमकता या खेळाडूमध्ये ठासून भरलेली आहे. आक्रमक खेळ करणं याकरताच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अगदी जितके चेंडू हा खेळाडू मैदानावरती उभे राहणार, केवळ आपण आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. एक सामना नक्कीच आपण पाहिला जिथे 5 षटकात 24 धावांची गरज होती आणि अवघ्या 6 चेंडूमध्ये तो सामना संपवला होता. 4 षटकार निखिलच्या बॅटमधनं आले होते. अगदी तीच फलंदाजी या मैदानावरती साकारत असताना वैयक्तिक 21 धावा, फलंदाज निखिल कडके ऑन स्ट्राईक. यावेळेला पुन्हा एकदा आखोट टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर, गलती केली आहे गोलंदाजाने आणि त्याचे परिणाम मात्र भोगावे. हाफ ट्रॅकर चेंडू गोलंदाजी करणारे ते देखील निखिल सारख्या खेळाडूला. ग्रामीण खेळाडू पडेल तर बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. तर दोन बिग हिट, गरज होती कमबॅक करण्याची, परंतु तो कमबॅक या ठिकाणी नक्कीच केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. या 2 षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती आल्यात. कमालीचा खेळ टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाला. थोडंसं शांत वातावरण आहे मैदानावरती. थँक्यू सर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. आता मात्र थोडंसं टेन्स वातावरण या ठिकाणी नक्कीच मैदानावरती पाहायला मिळत आहे, परंतु सकारात्मक दृष्टिकोन. पाक क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही आशावादी राहणं गरजेचं आहे. आदिल खान कॅप्टन कूल आहे. आणि संघनायकाचा जर विचार केला तर आदिल खान कॅप्टन कूल या ठिकाणी मात्र कशा प्रकारे ही सिच्युएशन हँडल करणार. यावेळेला मात्र कमबॅक, येस, इथून मात्र परतीचे बिगुल वाजवले गेले. निखिल कडके या इनिंग मधला फलंदाज निखिलच्या बॅटमधनं निघालेला हा तब्बल 5वा षटकार आपण पाहतोय. 33 धावांचे नाबाद खेळी साकारले आणि चेंडू खेळलेत अवघे 8 व 8 चेंडू 33 धावा 5 षटकार. ही आक्रमकता आहे फलंदाज निखिल कडकेची. संघाची एकूण धावा संख्या 42 धावा धावफलकावरती. 2 चौकार बबुलच्या बॅटमध्ये देखील आले, परंतु इथे मात्र कमबॅक केलं जाणार का? चेंडू हवेमध्ये. परंतु इथे जर विचार केला तर आता मात्र कमबॅक करावा लागेल. ही संधी आहे, ही वेळ आहे इजान वॉरियर संघाची सामन्यामध्ये परत येण्याची. पण मागील सामना आठवा, 2 षटक 26 धावा निखिल कडके बाद आणि त्यानंतर 12 चेंडूत आल्या फक्त 6 धावा. हा सामना मात्र तुम्हाला डोळ्यासमोर उभा करावा लागेल आणि त्या प्रकारे खेळ या मैदानावरती करावा लागेल. अजूनही बबूल भगत मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने अनुभव, पण आता मात्र टीजेटी स्पोर्ट्स कळंबोली संघाला, रोडपाली कळंबोली संघाला गरज आहे बबूल भगतची आणि बबूल भगतनं एका बाजूनं मैदानावरती राहणं गरजेचं आहे. जर हा खेळ पहिल्या इनिंग मध्ये बबूलनं साकारला
शेवटच्या चेंडूपर्यंत जर मैदानावरती उभा राहिला तर मात्र संघ एका भक्कम स्थितीमध्ये आपल्याला जरूर पाहू शकतो. निखिल बाद झालाय, त्यानंतर मात्र थोडासा सावध पवित्रा नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळालाय. षटक समाप्त होत आहे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती मात्र धावा येत आहेत. प्रतिषटक 21च्या सरासरीला 42 धावा धाव फलकावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धाव फलकावरती आल्यात आणि इथून मात्र येणाऱ्या 3 षटकात कितपत धावा धाव फलकावरती उभारला जाणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. पहा 70+ धावा या तुम्हाला धाव फलकावरती इथून पाहिल्या जातील आणि जर 70+ धावा धाव फलकावरती आल्या तर मात्र दबाव असेल इजान वॉरियर संघावरती. परंतु जर इजान वॉरियर संघानं 60 किंवा 65 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला, मी म्हणेन 60ला सामना खुला आहे इजान वॉरियर संघासाठी. त्यामुळे इथून कमबॅक केला जाणार का? धनंजय हिलाल चर्चा करतात संघनायक. शायद 3 आहे. तर या ठिकाणी मात्र आपण जाऊयात मैदानाच्या दिशेला. यस आकाश आमच्या समोर जोडले गेलेत. आणि इथून कशा पद्धतीने कमबॅक केलं जाणार पहा. गोलंदाजीमध्ये तिसरा विकल्प अभिजित आयकॉन 1 या ठिकाणी नक्कीच अभिजित आयकॉन 3 आहेत मला वाटतं या संघाचे. गोलंदाज अभिजित राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट काढण्याचा प्रयत्न फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी मात्र ते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती आले पर सिंगल न फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. 42 धावा आणि इथे जर टीजेटी स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर या एका धावेने 44 या धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 42 धावांची पहिली विकेट पडली. 42 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावला, त्यानंतर 43वी धाव अंतिम चेंडूवरती आली आणि त्यानंतर मात्र ही सिंगल. यावेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. बॅकवर्ड पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र वेग इतका होता. पहा अभिजित ओळखला जातो वेगासाठी. वेगाबरोबर अचूकता या गोलंदाजामध्ये आहे आणि इथून तिसरा विकल्प गोलंदाजीचा नक्कीच वापरला गेलाय. धनंजय हिलाल आपल्या वैयक्तिक कोट्यातून दुसरं षटक फेकणार की अभिजितला 2 षटकं फेकण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार. आणि जर अभिजितला 2 षटकं फेकण्याची जबाबदारी स्वीकारायची असेल तर येणारं षटक अर्थातच 4थं षटक तुम्हाला 4था गोलंदाज या ठिकाणी वापरावा लागेल. यावेळेला मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, मिळते सिंगल. टीजेटी संघाची देखील हीच रणनीती असणार आहे की या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये. या सिंगल न संघाची एकूण धावसंख्या 45 कॅल्क्युलेशन सुरू आहे या ठिकाणी. अमित बघत अर्थातच बबुलचा की या षटकामध्ये 6 किंवा 8 किंवा 10 धावा जरी या षटकामध्ये आल्या तरी देखील अंतिम 2 षटकामध्ये मैदानावरती आक्रमण केलं जाऊ शकतं हे मात्र ओळखलंय. आणि इथून त्या पद्धतीचा खेळ मैदानावरती केला जाणार का? चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत जे चेंडू परत मैदानामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. पण मॅच बॉल नक्कीच मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची या सामन्याची जर आपण विचार केला तर सेमीफायनल 2 या मैदानावरती आपण पाहतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 45 धावा आल्यात. टीजेटी संघाने मात्र फ्लाय स्टार्ट आणि खऱ्या अर्थानं या दमदार सुरुवातीमध्ये महत्वाचं आणि मोलाचं योगदान आहे ते निखिल कडकेचं. 33 धावांची उपयुक्त खेळी या खेळाडूंना साकारली आहे. पण मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथून मात्र स्पीडअप थोडंसं करावं लागेल कारण यानंतर आपल्याला मेगा फायनलची लढत देखील आहे या स्पर्धेतील. आपण पाहतोय व्यासपीठावरती या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना सर्वांना रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सतीशजी पाटील साहेब, त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक देखील आहेत. पनवेल महानगरपालिकेची खूप मोठी जबाबदारी आहे. या विभागाचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातो. अनेक गरजू आणि गरजवंतांसाठी नेहमी
त्यांच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका राहिली आहे आणि अगदी तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारं असं एक व्यक्तिमत्व यावेळेला मात्र या मंचाला आम्हाला लाभलंय आणि त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन हे नक्कीच आपल्याला या वर्षीच्या ICPL मध्ये पाहायला मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष पुरस्कृत एंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICPL 2023 पर्व दुसरे सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या 46 धावा फलकावरती आल्यात. गोलंदाज अभिजित यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. जज करताना मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती ही संधी मात्र गमावली. पण दोन संधी पुन्हा एकदा चांगला कपबॅक गोलंदाजच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होते समाप्त. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 ची सरासरी होती. षटक क्रमांक 3 संपता ही सरासरी मात्र येऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा मात्र येत आहेत ते 48 धावा. 16 ची सरासरी या ठिकाणी नक्कीच राखली गेली आहे. ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटर्जी बनवण्याची संधी आहे. अंतिम 2 षटकामध्ये कमबॅक केला जाणार का? अभिजितकडनं 2 षटका फेकली जाणार की गोलंदाज धनंजय? कारण आघाडीचे दोनही शस्त्र निकामी ठरले होते. धनंजयनं 24 धावा खर्च केल्या होत्या. त्याच धनंजयला पुन्हा एकदा संधी दिली जावी की इथे तिसऱ्या गोलंदाजानंतर लगेचच चौथा गोलंदाजीचा विकल्प. कारण 5 धावांचं षटक फेकलंय अभिजितनं. अभिजितकडे वेग आहे, अचूकता आहे आणि येथून मात्र गोलंदाजीमध्ये नक्कीच बदल आपल्याला पाहायला मिळणार का? चौथा गोलंदाज इथे इंट्रोड्यूस केला जाणार का? कारण अंतिम षटकामध्ये आक्रमण होणार. TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये थोडासा सावध पवित्रा घेतला. बबुल भगत मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू आहे TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघासाठी. या ठिकाणी तब्रेज सिद्दीकी आमच्या समोर इथं जोडले गेले. त्याचं 12th मॅन लखन भोईर टीम सोबत आहेत. याचा अर्थ लखन भोईर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आणि पहिली प्राथमिकता असणार आहे कमीत कमी 70+ धावा. कारण सूरज आशेचं किरण या मैदानावरती दाखवणार का आपल्या संघासाठी? यावेळेला मात्र पॅड लाईनला चेंडू मोठी शिकार. बघा आवाज आला का भाऊ? तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बिग विकेट ब्रेक बबुल आवाज समज बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज ऋषभ नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऋषभ देखील आक्रमक खेळासाठी ओळखला जातो.
आणि तो खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. एकंदर जर आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघामध्ये पोलार्डची जी भूमिका आहे, इंडियन संघामध्ये हार्दिक पांड्याची जी भूमिका आहे आणि TJT संघामध्ये ऋषभची जी भूमिका आहे, एकच की आल्यानंतर मैदानावरती आक्रमक खेळ करणं. परंतु यावेळेला ऋतिक ऑन स्ट्राईक, चांगला चेंडू आहे, पार राहुल सूरज या गोलंदाजाची ही खासियत आहे, वेगवान चेंडू फेकणं आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करणं. सिंगल ना संघाची एकूण धावसंख्या मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 49 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 49 ही धावसंख्या. आघाडीचे दोनही फलंदाज अर्थातच निखिल कडके बाद झाला वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 33 धावांची त्यानं उपयुक्त खेळी साकारली. यावेळेला बिगेट ऋषभच्या बॅटमधनं मात्र क्षेत्ररक्षक धनंजय सो इट्स आउट. झेल घेतल्यानंतर खेळाडू त्या ठिकाणी उभा होता, कॉन्फिडंट होता की आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहोत. तर नक्कीच या ठिकाणी अँगल देखील तपासला जाईल. आउट. सो इट्स आउट. चला फील्ड प्लेसमेंट करायचे इझन वॉरियर्स. जरूर कमबॅक या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी तीच कहाणी, तीच स्टोरी आपल्याला या ठिकाणी TJT स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली. लीग स्टेज मधला शेवटचा सामना, 2 षटकात 26 धावा दिल्या ओपनिंग पेअरनं आणि त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. अगदी त्याच प्रकारचा खेळ या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. इझन वॉरियर्स संघानं मात्र कमबॅक केलं. तर नवीन फलंदाज मुस्तकीम, नॉन स्ट्रायकिंग एंडला, पात्र स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज ऋतिक. ऋतिकच्या बॅटमध्ये देखील मोठमोठे फटके आहेत. परंतु ही वेळ आहे का, इथून मात्र थोडासा सावध खेळ मैदानावरती केला जाणार का. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 सूरज भोईरच्या माध्यमातून. बिल्डिंग एंड कडनं पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ केला चेंडूला, हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र अपुरे पडलेत. सिंगल मात्र धावफलकावरती आहे. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, पण तुम्ही चेंडूकडे पाहत राहणं हे गरजेचं नाहीये, तुम्हाला धावा धावफलकावरती उभा राहणं. तर एक या सिंगलला सांघिक अर्धशतक मात्र पूर्ण होत आहे. 50 धावांपर्यंत मजल मारतोय तो टीम TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ. सांघिक अर्धशतक एक माइलस्टोन या ठिकाणी मात्र जरूर प्राप्त केलाय. परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर इझान वॉरियर्स संघ फाईट बॅक करू शकतो, क्षमता आहे संघामध्ये आणि ती क्षमता या मैदानावरती सिद्ध केली जाणार का. मुस्तकीम ऑन स्ट्राईक आहेत. आतून हे होऊन दे, आतून मारत आहे. गोलंदाज सूरज, यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, क्रॉस बॅटेड फटका. काउ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, हळूवारपणे चेंडूची उचल होते. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. बेते फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 51 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफलकावरती आल्यात. 60च्या आतमध्ये रोखल्या गेल्या तर इझन वॉरियर्स संघाकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती धमक आहे 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याची. परंतु 65-70 टार्गेट डोळ्यासमोर असणार आहे. इथून देखील हे लक्ष्य उद्दिष्ट गाठलं जाऊ शकतं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस, फिंगल्स रोल केल्या होत्या, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. सिंगल मात्र आली आहे आणि मुस्तकीम आहे. थोडासा भारदस्त शरीर यष्टीचा दुसऱ्या धावेचा विचार देखील या ठिकाणी करणार नाहीये. सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच झाली आणि या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपताय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावफलकावरती मात्र धावा येतात त्या 52 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 धावा फक्त एकच एक्स्ट्रा आहे, वाईड बस. आणि या 52 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपाचे वाईडच्या स्वरूपात 51 धावा बॅटच्या माध्यमातून आल्यात. त्यात 33 धावा आल्यात फलंदाज निखिल कडकेच्या बॅटमधनं, 11 धावा आल्यात फलंदाज अमित बबूलच्या बॅट. तर 4 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 52-52.
मग पहिल्या 2 षटकांमध्ये 43 धावा धावफलकावरती होत्या. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली होती. त्यानंतर मात्र 5 धावांचं षटक आलं, त्यानंतर 4 धावांचं षटक आलं, म्हणजे शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा धावफलकावरती आल्या आणि कमबॅक इजान वॉरियर संघानं मात्र या सामन्यामध्ये करवून दिलं. अभिजित पुन्हा एकदा अंतिम षटक घेऊन या ठिकाणी मात्र निर्णायक अंतिम षटक, कारण या षटकामध्ये टीजेटी संघ मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल, 70+ धावा धावफलकावरती उभारण्याचा प्रयत्न असेल, परंतु 60च्या आतमध्ये, मी म्हणेन 55च्या आतमध्ये रोखणं कठीण आहे, परंतु 60च्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर मात्र चांगलं कमबॅक हे नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस पॅड लाईनला चेंडू केला गेलाय, एलिव्हेशन नाही आहे, चेंडू जात आहे डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा, या सेटचा डिक्लेअर, 1 डिक्लेअर रिझर्व मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र मिळाले, स्ट्राईक चेंज होईल, मुस्तकिम ऑन स्ट्राईक येतील आणि मुस्तकिमला मात्र पायामध्ये बेड्या टाकणं गरजेचं आहे. मुस्तकिमचा विचार केला तर 53 धावा. ताकदवान फटके मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये जरूर आहे, परंतु फक्त या स्पर्धेमध्ये 5 पैकी दुसरा सामना खेळतोय, त्यामुळे थोडंसं प्रेशर मुस्तकिमवरती देखील असणार आहे. यावेळेस बिग हिट, मुस्तकिमनं मात्र हात खुले करायला सुरुवात केली आहे. सत्तर धावा टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघ या मैदानात, कारण जर 60च्या आतमध्ये दुसरं आणि इथून मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होणार आपण पाहतोय. व्यासपीठावरती सन्माननीय अतिथींचा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन मात्र या व्यासपीठावरती झालं. डी इथे पंचांचा इशारा येणार, कदाचित चेंडू डिक्लेअर झोनला स्पर्श करतोय, तर 60 धावा धावफलकावरती विथ दिस सिंगल स्कोर मूव्स ऑन टू 60. सेमीफायनल 2 आपण या सामन्याची पाहतोय. इजान वॉरियर्स डिफेंडिंग चॅम्पियन आणि त्यांच्या विरोधात मात्र टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली. अमरजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ आणि आदिल खान यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा, अर्थातच डिफेंडिंग चॅम्पियन, गतवर्षीचा चॅम्पियन संघ इजान वॉरियर्स यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 ताकदवर संघादरम्यानची ही लढत. पाहतो षटकार, थोडंसं मी म्हणेन की मानसिक खच्चीकरण करणारा षटकार होता मुस्तकिमच्या बॅटमधनं निघालेला, अन्यथा खूप चांगलं कमबॅक. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, सिंगल मात्र धावफलकावरती आले. दुसऱ्या धावेचा विचार होणार का? डेंजर एंडकडे आहे फलंदाज आणि 2 धावा देखील ऋतिकच्या बॅटमधनं या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा येतात 62, 62 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय, बरेचसे मान्यवर अतिथी आणि नक्कीच या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. कारण व्यासपीठावरती मान्यवरांचं उपस्थित राहणं हे स्पर्धाच्या यशस्वीतेचा प्रमुख चिन्ह आहे, कारण ज्या स्पर्धेमध्ये मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात ती स्पर्धा नक्कीच यशस्वी स्पर्धा आहे हे संबोधलं जातं. यावेळेला मात्र अंतिम चेंडूवरती येते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. एकूण धावा पहिलं सत्र खेळाचं या ठिकाणी होते समाप्त. धावफलकावरती धावा येत आहेत 63 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जाणार ते 64 धावांचं. आपण अंदाज बांधला होता 60च्या आतमध्ये इजान वॉरियर संघ प्रतिस्पर्धी संघाला रोखणार का? नाही. या ठिकाणी 63 धावा धावफलकावरती आल्या, 64 धावांचं लक्ष उभारलं गेलं. आपण लक्ष या ठिकाणी निर्धारित केलं होतं की टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघ
या दोन खेळाडूंना. इथून मात्र 64 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग या ऐकूयात खेळाच्या उत्तरार्धामध्ये. मायक्रोफोनवरती आमच्या सोबत जोडले जातील आकाश गुप्ता. तो बिल्कुल राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पुरस्कृत आयोजित इंटर कॉलोनी प्रीमियर लीग 2022 का महाघमासान अपने अंतिम टप्पे पर है. सीजन 2 का चैंपियन बस कुछ ही क्षणों में पता चल जाएगा. तो चलिए ले चलते हैं मैदान की तरफ आए हुए सभी दर्शकों का, इस मैदान पर उपस्थित सभी खिलाड़ियों का, इस मंच पर उपस्थित सभी मेहमानों का राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पुरस्कृत इंटर कॉलोनी प्रीमियर लीग के इस महाघमासान में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. यहां पर पहला सत्र समाप्त किया गया. चालू मुकाबला ईशान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलमोली बनाम टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कलमोली के बीच चलता मुकाबला है, जहां पर 63 रन बनाकर 64 रनों का लक्ष्य रखा गया है टीम ईशान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलमोली के सामने. तो धनंजय हिलाल द मैन फ्रॉम उसट ने इस पर निगाहें तेज होगी. हर गेंदबाज के लिए ये एक चील की तरह दिख रहा होगा. इसका विकेट लेना काफी अहम होगा. इसको इसी बात को मद्देनजर रखते हुए कहीं ना कहीं गेंदबाज प्रहार करता नजर आएगा मैदान के ऊपर. तो चलिए मैदान के ऊपर सामने को शुरू करते हैं, इस मुकाबले को शुरू करते हैं जो अधूरा इस वक्त मैदान पर पड़ा हुआ है. तो बिल्कुल सर देखिए, लखन भोईर थोड़ा सा माहौल ठंडा होने पर सुबह के 17 महीने देखा था इंजर्ड थे, काफी तेज धूप थी जिस वजह से थोड़ा सा चक्कर जैसा डिहाइड्रेट हुआ था इन्हें. तो लेकिन उसके बाद पूरे दिन हमारे साथ यहां पर ज्वाइन किया, यहां पर आराम किया उन्होंने. लेकिन अब मौके की नजाकत को समझते हुए मैदान पर कितना अहम मुकाबला है अपनी टीम को जीत दिलाने के लिए इस वक्त बीच मैदान के ऊपर बिल्कुल मेडिकल ट्रीटमेंट लेकर मैदान के अंदर अपनी टीम के लिए संघर्ष करते नजर आएंगे. और यहां पर पहली क्रमांक पर गेंदबाजी के लिए भी बिल्कुल फिलहाल जो खिलाड़ी इस वक्त भी स्ट्राइक एंड पे आपको नजर आएगा धनंजय हिलाल और गेंदबाज लखन भोईर द मैन विद द गोल्डन आर्म. तो ये लीजिए ग्रामीण वर्सेस ग्रामीण आता हुआ ये पहला छक्का, धनंजय हिलाल ब्रांडेड छक्का यहां पर रखता हुआ इंटर कॉलोनी प्रीमियर लीग का ये जबरदस्त स्ट्रोक पहली गेंद पर आते ही यहां पर अपने मंसूबे स्पष्ट किए हैं इस प्रतियोगिता को लेकर. ये कहीं इस मंच पर बैठे ईशान का लक है या यहां पर ये जो महत्वता है इस मैच को लेकर, इस मुकाबले को लेकर वो बकायदा जान गए हैं. आने वाले कुछ गेंदे इस मुकाबले का नतीजा साफ हो जाएगा, लेकिन उससे पहले संघर्ष जरूर देखने को मिलेगा मैदान के ऊपर, क्योंकि बार बार फील्डिंग में फेरबदल की जा रही है. इस पहले छक्के के बाद निखिल कड़के ने भी कुछ इसी प्रकार शुरुआत की थी. पहली गेंद पर छक्का जड़ा था धनंजय हिलाल के. धनंजय हिलाल ने वो कसर पूरी की. टिक फॉर टैट जैसा प्रश्न उनके सामने था उसी का उत्तर यहां पर यह छक्का लगा कर दिया है धनंजय हिलाल ने. लखन भोईर फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर, फिर से औरंगपति का गेंद जरूर था, इस बार खेल कर निकाला, गेंद गई यहां पर डिक्लेयर जोन में. 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर. टोटल रन संख्या 7 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. टीम ईशान वॉरियर्स
स्पोर्ट्स क्लब कलंबोली। तब स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे अभिजीत। तो बिल्कुल यहां से लकर बोर फिर एक बार गेंदबाजी मारकर बबुल भगत कुछ कान मंत्र देते हुए बिल्कुल नए बल्लेबाज अभिजीत। इनका भी बल्ला इस सीजन में थोड़ा सा कम चला है, लेकिन यहां से अब बल्ले का फेस खोलना होगा। यहां पे बड़ा प्रहार करना होगा इस मुकाबले में जीत के लिए। यहां पर ओवर थ्रो, यहां पर जिसके चलते यहां पर मौका गंवाया, दूसरा मौका। यहां पे नसीब महज एक मौके देती है, लेकिन यहां पर दूसरा मौका भी बना था, उसे गंवाया लखन भोईर ने। उस गेंद को अगर बाकायदा कवर करते तो कहीं ना कहीं अभिजीत यहाँ पर डगआउट में आराम फरमाते नजर आ रहे थे, लेकिन यहाँ पे नसीब बलवंत, नसीब का साथ मिलता हुआ इस वक्त मैदान के ऊपर अभिजीत। इस बार फिर धनंजय हिलाल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज। तो बिल्कुल चलिए एक बार लखन भोईर फिर एक बार गेंदबाजी क्रमांक पर। ये ओवर थ्रो से मिला हुआ 1 रनों का बोनस आने वाले मैच का एक अहम हिस्सा होगा। लखन भोईर धनंजय हिलाल के लिए इस बार देखिए हवा में खेला, गेंद के नीचे निकल करके काफी आसानी से बिग बैंड, बिग विकेट, बैक टू द पवेलियन। धनंजय हिलाल देखिए खुद से काफी नाराज होंगे मैदान के ऊपर, लेकिन यहां से टीजेडी टीम को मिलती हुई एक बड़ी सफलता। धनंजय हिलाल जैसा बल्लेबाज को किया है मैदान के बाहर। यहां पर आशा की किरण थोड़ी सी कम होती हुई इस मैदान के ऊपर ईशान वॉरियर्स के इस खेल को लेकर। नए बल्लेबाज संजू शर्मा, नए बल्लेबाज इनिंग नंबर 3 तीसरे क्रमांक पर वन डाउन के लिए भेजे गए हैं। तो चलिए यहां से मिलती हुई लखन भोईर को एक सफलता और कहीं ना कहीं टीजेडी के खेमे में एक खुशी की लहर। इस बार देखिए संजय शर्मा एक बड़ा स्ट्रोक जरूर खेला, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन थोड़ी सी दूरी बरकरार, गेंद सीमा पर मिलेंगे रन 6। यहां पर संजू शर्मा आते ही एक तीखा प्रहार किया है। इसी प्रकार की बल्लेबाजी होती रही तो धनंजय हिलाल की कमी महसूस नहीं होने देंगे मैदान के ऊपर संजू शर्मा। अगर दमकम एक सूझबूझ भरी बल्लेबाजी मैदान के ऊपर की जाए, पेशेंस रखा जाए, क्योंकि ये एक काफी महत्वपूर्ण मुकाबला है। इसके पहले आप जो खेल रहे थे वो मुकाबले इतने आपके लिए अहम नहीं थे, जीत हार आपके लिए इतना मायने नहीं रखते, लेकिन इतनी दूर आकर 3 दिन संघर्ष करने के बाद, पूरा दिन इस मैदान पर बिताने के बाद सेमीफाइनल के जैसे मुकाबले से बाहर होना कोई भी नहीं चाहेगा। वो टीम टीजीटी हो या ईशान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलंबोली, दोनों ही टीम के लिए ये काफी महत्वपूर्ण मुकाबला। तो यहां पर फिर एक बार फील्डिंग में थोड़ी सी फेरबदल जरूर की गई संजू शर्मा को लेकर, और कहीं ना कहीं ये तीसरे नंबर पर भेजा गया ये ऑप्शन, ये चयन कहीं ना कहीं सही साबित होता नजर आता हुआ टीम ईशान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलंबोली के लिए। तो चलिए लखन भोईर पुनः एक बार गेंदबाजी क्रमांक पर। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी सूरज, एक और बड़ा विकेट, दूसरा झटका लगता हुआ टीम ईशान वॉरियर्स को संजू शर्मा के स्वरूप में, और एक और सफलता मिलती हुई लखन भोईर। देखिए ये इडियट खिलाड़ी मैदान से बाहर थे कुछ देर, लेकिन जब मैदान के अंदर गए तो बखूबी अपना कार्य जानते हैं। उसी प्रकार की गेंदबाजी का प्रदर्शन, 2 अहम विकेट, पहले धनंजय हिलाल, उसके बाद संजू शर्मा, जो दोनों ही बल्लेबाज हावी होते नजर आ रहे थे, उनको मैदान के बाहर का रास्ता दिखाया और यह दिखाया कि जाइए आराम फरमाइए अपने खेमे में। बिल्कुल
नॉर्मल शेर से ज्यादा जख्मी शेर खूंखार होता है। फिर एक बार पहली ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 14 रन, लॉस ऑफ द 2 विकेट। तो देखिए पहले ओवर में ही गेयर भी शिफ्ट किया गया, पहले ओवर में विकेट भी ली गई, पहले ओवर में 2 बड़े झटके भी देखे गए, पहले ओवर में 2 सफलताएं भी देखी गई इस मंच के ऊपर। तो बिल्कुल चलिए थोड़ा स्पीड अप कीजिए, इसके बाद मेगा फाइनल भी खिलवाना है। अंपायर से गुजारिश है, यहां पर 5:10 हो चुके हैं। मैच 2 मुकाबले के लिए हमें 2 घंटे से ज्यादा लग रहे हैं, तो गुजारिश है आपसे कि थोड़ा सा स्पीड अप करना है। 3:10 पर पहले सेमीफाइनल का बॉल फेंका गया था, आगाज हुआ था, और ये सेमीफाइनल दूसरा, जिसका दूसरा सत्र इस वक्त चलता हुआ। महज 6 ही गेंदें फेंकी गई, आने वाली अभी भी 24 गेंदें बैलेंस है। 24 गेंदें, जीत के लिए 50 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल यहां से अब बल्ले का फेस खोलना होगा, यानी कि हर गेंद पर 2 रन जुटाने होंगे, बड़े हिट लगाने होंगे, माइटी हिट यहां पर जड़ने होंगे, बड़े स्ट्रोक्स आपको लगाने होंगे इस मुकाबले में अपने आप को बैलेंस करने के लिए, ना कि इस मुकाबले में जीतने के लिए। जीत आखिरी गेंद पर तय की जाएगी, फिलहाल आपको बैलेंस होना है, इस मुकाबले में पकड़ बनानी है, इस मुकाबले में वापस आना है। यहां पर पहली ओवर की समाप्ति के बाद रन संख्या महज 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभिजीत और उनका साथ देने के लिए नए बल्लेबाज रोहित। यहां से अभिजीत जैसे बल्लेबाज से कहीं ना कहीं आशाएं जरूर होगी ईशान वॉरियर्स को, क्योंकि आइको नंबर 3 के माध्यम से इन्हें चयन किया गया था इनका। तो बल्ला इस संपूर्ण आईसीपीएल में इनका बल्ला थोड़ा सा शांत सा रहा है, लेकिन यहां से अब बल्ले का फेस खोलना होगा, मियान में से निकालनी होगी तलवार, करना होगा वार। इस बार अलम द कारपेट के लगे स्ट्रोक, यहां पर थोड़ी सी करते की घंटी हो सकती थी, लेकिन काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में। 1 रन मुकम्मल किया स्कोर कार्ड के ऊपर, 2 स्कोर कार्ड में होता हुआ इजाफा 1 रनों के साथ, रन संख्या टोटल 15। गेंदबाज राजा पिछले ओवर में, पिछले मुकाबले में लाजवाब गेंदबाजी की थी, 12 रन चेस करने का मौका नहीं दिया था गेंदबाजी के माध्यम से, महज 2 ही रन खर्च किए थे और 1 विकेट भी झटके थे। तो यहां पर फिर एक बार गेंदबाजी क्रमांक 2 पर लेकर आया गया इन्हें, अपनी वैयक्तिक पहली टीम के खाते की तरफ से दूसरी ओवर डाल रहे हैं। ये गेंद अभिजीत के लिए लोअर फुल टॉस गेंद जरूर थी, यहां पर पैडलाइन पर लगी, लेकिन अंपायर ने अपील को नकारा। लेग बाइस के स्वरूप में आता हुआ ये 1 रन, इसी 1 रनों के साथ रन संख्या 16 रन के पायदान पर। तो बिल्कुल राजा गेंदबाजी मारकर फिर एक बार अभिजीत के लिए, इस बार ब्लॉकर में डाली हुई थी, लेकिन अलॉन्ग द कारपेट के लगे स्ट्रोक, मुस्तकिन जब तक गेंद के ऊपर आएंगे दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किए, वहां स्कोर कार्ड के ऊपर 1 रन, काफी बढ़िया रनिंग विकेट, काफी तेजी से दौड़े और अपने अपने कॉपिंग क्रीज में वापस लैंडिंग की, और 1 रनों के साथ रन संख्या 17 यानी कि खतरा। क्रिकेट जगत का यह सबसे अशुभ अंक 17 पे खतरा है, लेकिन ये खतरा किसके लिए साबित होगा ये आने वाली गेंद जरूर बताएगी। खतरा ईशान वॉरियर्स के लिए या खतरा टीजेडी के लिए। इस बार हल्के हाथों से खेला गया लेग साइड की दिशा में, ऋतिक बोहिर आएंगे गेंद के ऊपर, 1 रन आसानी से पूरा किया, मैच 1 से होना पड़ेगा संतुष्ट, इससे ज्यादा किसी की भी उम्मीद नहीं नजर आती हुई इस वक्त ईशान वॉरियर्स के स्कोर कार्ड पे। इसी 1 रनों के साथ रन संख्या 18 के पायदान के ऊपर अभिजीत आएंगे फिर एक बार स्ट्राइक एंड पर। राजा की नपीतुली गेंदबाजी का प्रदर्शन अंकुश लगाया बल्लेबाजी के ऊपर, कोई भी बड़ा स्ट्रोक्स खेलने का मौका यहां पर बिल्कुल भी नहीं देते हुए। इस बार फिर उठा के खेलना चाहते थे, लेकिन संपर्क बिल्कुल भी नहीं होता हुआ। यहां पर अभिजीत के हाथों निराशा लगती हुई यहां पर मैच से 3 गेंदे और तीनों ही गेंद निराशा हाथ लगी, कोई भी बड़ा स्ट्रोक्स उनके बल्ले से देखने को मिला नहीं और गेंद महज डॉट।
रन से किया स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। गेंदबाजी मारकर रीति भोई को लेकर आया गया है। पुनः एक बार थोड़ा सा तकलीफ दे नजर आ रहे हैं लखन भोई, मैदान के बाहर आना पड़ा किसी कारणवश। कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किल होगी बबुल के लिए कि 2 ओवर जिससे करवाना था वो खिलाड़ी थोड़ा सा इंजर्ड है और मैदान के बाहर भी। रोहित एक बार फिर पंच करना चाहते थे लेकिन यहां पर व्हाइट बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, व्हाइट +1, 1 रन भी चुरा लिया यहां पर। 22। तो चलिए यहां से अब अभिजीत का काम बढ़ जाएगा। अब यहां से अभिजीत इतना समय व्यतीत करने के बाद मैदान के ऊपर 2 बड़े माइटी हिट लगाने होंगे इस ओवर में अगर इस मुकाबले को बैलेंस करना है। तो ये क्षमता इस खिलाड़ी में, इतने देर तक अगर मैदान पर आप टिके हैं तो कहीं ना कहीं आपके अंदर वो ऊर्जा अब तक निर्माण हो जानी चाहिए कि 2 बड़े माइटी हिट आपके बल्ले से आने चाहिए। तो ऋतिक भोई के इस ओवर में क्या बड़े हिट देखने को मिलेंगे? प्रवीण सर जी बिल्कुल, प्रवीण सर देखिए वो बड़ा हिट आता हुआ और कहीं ना कहीं इंसान वॉरियर्स के केबे में खुशियां लाता हुआ। नक्कीच या ठिकाणी या षटकाराची गरज होते कारण अभिजित आयकॉन खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। जरी आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले, 42 धावांची गरज असताना आलेल्या या षटकाराने जीत के लिए यहां से समीकरण यहां पर ये देखिए रोड बिल्कुल बिल्कुल यहाँ से यहाँ पे थोड़ा स्पीड अप कर रहा है। अब यहाँ पर आ गए हैं सूरज भोई, ऑरेंज कैप के मानकरी, जो अब तक ऑरेंज कैप अपने सर पर सजाए मैदान का चारों कोना टहल रहे थे, मुकाबले में बाजी मार रहे थे। 12-31 तर नक्कीच या ठिकाणी अजूनही 12 चेंडू 31 धावांची गरज, 15.5 ची सरासरी तुम्हाला राखायची येणार आहे। प्रत्येक 6 चेंडू मागे कशा पद्धतीने तुम्हाला
धावफलकावरती धावा उभारल्या जातील याचा मात्र सारासार विचार हा तुम्हाला नक्कीच करावा लागेल. अभिजित मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल राजा राजा तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन या ठिकाणी राजा या गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. पहिली कमजोर कडी गोलंदाजीच्या माध्यमातून टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली बिल्कुल, यहाँ से कहीं ना कहीं लखन बोल्ट की कमी जरूर महसूस होती हुई, कहीं ना कहीं लखन बोल्ट की महसूस यहाँ कमी महसूस, लेकिन काफी बढ़िया गेंदबाज है राजा, यहाँ से दमखम रखते हैं इस मुकाबले में उलटफेर करने के लिए. इस बार देखिए यहाँ पर हवाई इंस्पायर बिना टिकट हवाई यात्रा, गेंद आउट ऑफ द पार्क इनटू द फैंस 6 रनों के लिए. यहां से शेर को रुकाए रखा था. सूरजच्या विकेटला 500 रुपये राजा. तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आलंय. पहा आपण टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली संघाचे पुरस्कर्ते अमरजी ठाकूर साहेब यांच्याकडनं मात्र सूरजच्या विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. बिल्कुल, देखिए यहाँ पर निशाना साधा है. गेंद एक बार फिर हवा में, गेंद नीचे सौरभ गायकवाड़, यहाँ पर कैच ड्रॉप, गेंद गई वन बाउंस सीमा रेशा पार. द इंसान वॉरियर्स ब्रांडेड चौकार. तो देखिए यहाँ से चौका आता हुआ, यानी ये 4 रन, मैं कहूंगा ये कैच नहीं, इस खिलाड़ी का जीवन ये आपसे मौका देना. आवाज कैसा आहे? गोलंदाज या ठिकाणी सध्या गेंद हवा में into the fence, ये हैट्रिक छक्का पूरा करते हुए और आदिल भाई की तरफ से पहले चौका होता है. वो चौका था ना. सॉरी. हर छक्के पे 500 रुपए. हर छक्के के लिए 500 रुपए की इनामी राशि. एटीएम यहाँ पर खुले किए गए हैं आदिल भाई की तरफ से. ईशान वॉरियर्स का ईशान कहीं ना कहीं लक साबित करता हुआ 10 गेंद 21 की आवश्यकता थी. अब यहां से जीत के लिए आने वाली देखिए इस छक्के के बदौलत अब काफी कुछ उलटफेर यहाँ पर होता हुआ, क्योंकि काफी कुछ शोर गोल यहाँ पर है मंच के ठीक सामने. तो जीत की अभी भी समीकरण की बात करें तो अभी भी जीत के लिए 49 रन ऑन द बोर्ड. 49 15 रनों की आवश्यकता. तर 15 धावांची अजूनही गरज आहे. 8 गेंदे 15 रनों की आवश्यकता. अब यहां से संयम बरतनी होगी दोनों बल्लेबाजों को, लेकिन बिल्कुल नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. गेंद बिना टिकट के हवाई यात्रा नील सर्कुलेट पर दिया, ये दंदनाता हुआ ब्रांडेड इंसान वॉरियर छक्का. देखिए अब लकी चैंप यहाँ पर अपना कमाल दिखाते हुए, क्योंकि जैसे ही ईजान के कदम इस मंच को लगे, मानो ईजान वॉरियर
आवाज ब्रेक होते माझा तर आवाज कोणी कमी करायचा जाम कमी करा 8 रनों की अभी भी जरूरत नहीं। बिल्कुल है, यहाँ से आम्हाला इथं आम्हाला शिवाय नाही नाही यो वाढलाय तो देखिए अब मुकाबले में दिलचस्पी बनती हुई यहाँ पर, क्योंकि आने वाली अभी भी 8 रन। यहाँ से कहीं ना कहीं समस्या संकट के बादल मंडराते हुए टीम टीजेटी स्पोर्ट्स रोडबाली के खेमे में और कहीं ना कहीं पूरी संपूर्ण टीम के ऊपर यकीनन यहाँ पर आखिरी गेंद के ऊपर सिंगल आया था, बल्ले का ऊपरी किनारा लेकर गेंद गई थी, तो इसका मतलब आखिरी गेंद पर आने वाले सिंगल के साथ स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे फिर एक बार बल्लेबाज सूरज। तो बिल्कुल यहाँ से सूरज बोईर, यहाँ पे अब थोड़ा सा संयम बरतना होगा। 6 गेंदे 8 रन, यहाँ पर इसी प्रकार की बल्लेबाजी करनी होगी। तो चलिए, अभिजीत 9 स्ट्राइक एंड पर अभी भी इंतजार कर रहे हैं, जिन्होंने यहाँ पर गेयर शिफ्ट करने का काम किया था, उसके बाद सूरज बोईर को भेजा गया। ये सही टाइमिंग पर भेजा गया, जिस बल्लेबाज को रोक कर रखा धनंजय हिलाल ने, कप्तान आदिल खान ने इन बल्लेबाजों को रोक कर रखा था। सूरज बोईर जैसे बल्लेबाज को समय पर प्रहार और सही समय पर यहाँ पर किया गया। तो यकीनन यहाँ पर दिलचस्पी अब मुकाबले में बढ़ते हुए आने वाली 6 गेंदें, अभी भी 8 रनों की जरूरत है इस मुकाबले में। देखिए थोड़ा सा टेंस सिचुएशन जरूर यहाँ पर होता हुआ, क्योंकि दोनों ही खेलों में क्योंकि ऐसा मैदान के अंदर आते हुए अभी भी मुकाबला इक्वली बैलेंस है, क्योंकि नए बल्लेबाज मैदान के अंदर है। लेकिन तालियों के कड़कड़ाहट के साथ यहाँ पर स्वागत किया जा रहा है बल्लेबाज सूरज का। जरूर यहाँ पर सूरज ने जिस तरह का दमकम बल्लेबाजी का इस मैदान के अंदर दिखा, और शायद यही कारण हो सकता है कि अब मुकाबले में वापसी क्या दिला पाएंगे। आने वाले अभी भी 5 गेंदें और जीत के लिए 8 रनों की जरूरत। बिल्कुल है, यहाँ से नए बल्लेबाज को भेजा गया, यहाँ पर सेट होना थोड़ा सा मुश्किल है, लेकिन 5 गेंदे 8 की आवश्यकता। अभी भी मैदान पर संघर्ष कर रहे हैं। इस बार पंच किया, गेंद गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। बल्लेबाज अभिजीत, इनसे काफी उम्मीदें होगी, इतने नजदीक आकर अगर इस मुकाबले को गंवा दिया तो 100 पूरे 365 दिन आपको अफसोस करना होगा इस मुकाबले को लेकर। निखिल कड़के ने अपना काम किया पहली गेंद पर, जो जिनका बल्ला आग उगल रहा था, वो बल्लेबाज सूरज बोईर को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। जो मैदान पर एक रोमांच आ रहा था, वो रोमांच में थोड़ी सी कमतरता लाएगी बल्लेबाज अभिजीत इस बार स्ट्राइक एंड पर। लेकिन इस बार वाइड बॉल, दिशाहीन गेंद फेंकी गई, गेंदबाज निखिल कड़के के माध्यम से इकीरी दूरी से रन बनाया जाए तो कहीं ना कहीं इस मुकाबले में वापसी की जा सकती है। लेकिन नहीं, यहां पर अभिजीत को संयमता बरतनी होगी, बड़े स्ट्रोक से ज्यादा इकीरी दूरी पे ध्यान देना होगा। इस मुकाबले में वापस आने के लिए अब आपको माइंड थोड़ी सी स्ट्रेटेजी रचनी होगी। 7 4 गेंदे और 6 रनों की आवश्यकता। 4 बॉल 6 रन। ईशान वॉरियर्स या टीजीटी स्पोर्ट्स और लोडपाली तो फुल टॉस के अंदर तो लीजिए, स्वागत नहीं करोगे हमारा, गेंद आउट ऑफ द पार्क। फिर एक बार लक के साथ ईशान वॉरियर, पिछले वर्ष की डिफेंडिंग चैंपियन, एक बार फिर मेगा फाइनल में प्रवेश करती हुई भिड़ेगी लेटा डॉक्टर सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलमोली के सामने। यानी कि एक ट्रॉफी इस साल भी ईशान वॉरियर्स के ही घर जाएगी। चलिए
टॉस के लिए आना है दोनों ही टीम कैप्टन सर या ना फाइनल मैच है मेगा फाइनल है तर नक्कीच पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय